आता आपण आलो आहे गणसंकुल लोअरपळे येथे. तिथे आपण उमराट आणि बाकीच्या गणपत्यांची तयारी कशी चालू आहे, कसे कसे आगमन होणार आहे याचा आपण एक अंदाज घेऊया. तुम्ही इथे बघू शकता की सुंदर सुंदर मूर्त्या लहान या गणसंकुलात ठेवलेल्या आहेत. तिथे सुबक अशी आखणी केलेल्या या मूर्त्या उमराट गणसंकुल लोअरपळे येथे सुंदर अशी मूर्ती बाप्पाची आपण पाहत आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे, कशी सुंदर अशी आखणी आहे. अशा सुंदर सुंदर मूर्ती आपण बघू शकतो. अतिशय सुंदर अशी आखणी, कोरीव काम, नक्षीदार काम केलेल्या या मूर्त्या आहेत. बाप्पाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला भेटतंय. रूपातील मल्हारी रूपातील हा बाप्पा बघा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर अशी आखणी. ती थाटामध्ये बसलेला बाप्पा आहे. गणेश चित्रशाळा लालबागच्या रूपामध्ये अतिशय सुंदर अशी ही मूर्ती, लालबागचा बाप्पा. शंकराच्या रूपात बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. गणपतीच्या भरपूर अशा बाप्पाचं वेगवेगळं रूप आपल्याला इथं पाहायला भेटतं. अतिशय सुंदर अशी मूर्ती, अतिशय सुंदर अशी आखणी तुम्ही पाहू शकता. गणपतीच्या बालपणीची मूर्ती, बालमूर्ती. सार्थक आर्ट्स लोअरपळे येथे अतिशय लहान स्वरूपात अशा मोठमोठ्या गणपतीच्या आकृती काढून गणपतीचं दर्शन देण्यावर बघा. या मूर्त्या अतिशय सुंदर मल्हारी रूपातली मूर्ती. तिचा महाराजा सुद्धा इथं आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर अशी मूर्ती बॅलन्सिंग आर्ट्स मध्ये. सार्थक आर्ट्स यांनी अतिशय जे मोठमोठे मंडळ आहेत त्यांच्या प्रतिकृती अगदी लहान स्वरूपात तयार करून इथून मांडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती. गणपती बाप्पाचं असं हे रूप आपण लहान मूर्त्यामध्ये क्वचितच पाहतो. पण सार्थक आर्ट्स यांनी या मूर्त्या अतिशय सुंदर अशा रेखाटलेल्या आहेत. निखिल खातू यांचा कारखाना पाहू शकता. इकडे शिवाई आर्ट्स प्रथमेश घाडगे यांचा एक कारखाना आहे आणि या बाजूला निखिल खातू यांचा कारखाना आहे. अशा प्रकारे दोन्ही हे कारखाने इकडे आहेत. भरपूर असे कारखाने शिवाई आर्ट्स आणि पेशवा आर्ट्स यांचा हा कारखाना. इथं आता गणपतीच्या आगमनाची तयारी चालू आहे. गणपती बनतात आहेत, मूर्ती तयार होतात आहे आणि अशा प्रकारे मुंबईतल्या गणपतीची खरी सुरुवात झाली. आपण पाहू शकता इथं मोठा गणपती तयार होतोय, जवळजवळ 20 ते 25 फूट हाईटचा. शिवाई आर्ट्स प्रथमेश घाडगे यांचा मूर्त्यांचा कारखाना. पेशवा आर्ट स्टुडिओ टिश्यू पेपर आर्ट, इथं टिश्यू पेपरपासून मूर्त्या बनवल्या जातात. यांचा सुद्धा कारखाना इथे लोअरपळेलाच आहे.
दोन लालबागचे बाप्पा, लालबागचा राजा या दोन मूर्त्या आपण इथं पाहू शकतो. अतिशय सुंदर अशी आखणी, सुंदर असं काम, सुंदर धोतर नेसवलेलं आहे बाप्पाला आपल्या. अतिशय सुंदर अशा मूर्त्या. प्रारंभ कला मंदिर लोअर कारखान्यात आपण पाहू शकतो. वेळे ब्रदर्स म्हणून लालबाग लोअर परेलमध्ये जो कारखाना आहे तिथे अतिशय सुंदर असे मूर्त्यांची तुम्ही प्रतिकृती पाहू शकता. हे अतिशय प्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत, ज्यांच्या मूर्त्या आजही नावाजलेल्या आहेत आणि इथून भरपूर असे भक्तजन आपल्या मूर्त्या वेळे ब्रदर्स कारखान्यामधली अजून एक सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता. गणरायाचं अतिशय सुंदर असं रूप यांनी इथे साकारलेलं आहे. अखल चंदनवाडीची मूर्तीचं लहान रूप. थँक यू. श्रेया आर्ट्स यांचा हा कारखाना आहे आणि या कारखान्यातील आपण काही मूर्त्या पाहू शकतो. श्रेया आर्ट्स लोअर परेल यांचा कारखाना. अतिशय सुंदर अशी आखणी, कोरीव असं रेखीव काम आणि दागिन्यांचं चढण अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. पुन्हा एकदा श्रेया आर्ट्स यांनी लालबागचे दोन राजा, लालबागचा राजा हा साकारलेला आहे. सार्थक आर्ट्स कलेची उपासना, भक्तीची स्थापना असे यांचं स्लोगन असलेल्या सार्थक आर्ट्सच्या लोअर परेलमधील कारखान्यामधील काही या मूर्त्या आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर अशी आखणी, सुंदर असं पेशाव हा गणपती बाप्पाला घालण्यात आलेला आहे. मगाशी आपण मागे बाहेर ज्या मूर्त्या बघितलेल्या बॅलन्सिंगच्या, त्याच नृत्यशाळेचा हा कारखाना सार्थक आर्ट्स लोअर परेलमधील आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अशा मूर्त्या. पैसा, पावर और नाम, और दूसरी तरफ इज्जत के लिए लड़ता एक आम आदमी, जिस आदमी के बाप की एक दिन की कमाई तुम्हारे साथ जन्म से भी। अमर आर्ट्स लोअर परेलमधील गणसंकुल येथे असणारा यांचा कारखाना, अतिशय फेमस हा कारखाना. या कारखान्यात अतिशय सुंदर अशा मूर्त्या, अतिशय सुंदर असं हिऱ्यांचं काम आपण या मूर्तींमध्ये पाहू शकता. अमर आर्ट्स, सुंदर बाप्पाचं रूप. मुंबईचा राजा म्हणून फेमस असलेली मूर्ती, त्यांचा सेम प्रतिकृती उभारण्याचा इथं प्रयत्न केला आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती मुंबईचा राजा आपण पाहू शकतो. अमर आर्ट्स लोअर परेल येथे.